कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मिळेल रे, मिळेल कुठे मिळेल। आशू, तुझी ती फाईल हरवली होती ना? अरे हीच फाईल आहे? सुहास सर, ही फाईल तुझ्याकडे काय करते? काका होती, एक गंमतच झाली। मला वाटलं ही फाईल माझीच आहे की काय। पण माझ्या खोलीत होती ना? हो, तेच सांगतो ना, माझ्याकडे पण अशी एक सेम फाईल आहे आणि ती नेमकी हरवली म्हणून मी शोधायला लागलो आणि ती मला तुझ्या खोलीत दिसली। मला वाटलं ती फाईल माझीच आहे म्हणून मी ती उचललेली। सॉरी आशू, म्हणजे गैरसमज माझा झाला पण त्याचा त्रास तुला झाला। अरे काय सुहास, काळजी घेतली असतीस तर हे प्रकरण एवढं वाढलं नसतं ना। तू जाऊ दे ना, फाईल मिळाली आहे ते महत्वाचं आहे जास्त। आशू, मी त्या क्लायंटना उद्या यायला सांगितलंय आणि उद्या ती डील लक्ष्मण करेल। अरे पण अहो पण आशू, हे सगळं तुझ्या या अशा वागण्यामुळे झालंय। जाऊ दे ना, किती बोलताय त्याला? बोलताय त्याला म्हणजे चूक याची आणि हा जबाबदार धरतो दुसऱ्याला। अहो पण शिवाने उचलली असेल हे असं त्याला वाटू शकतं ना। हो, पण वाटणं आणि संशय व्यक्त करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। हे कधी समजणार आहे याला? मी आणि लक्ष्मण सगळ्या कंपनीची जबाबदारी याच्यावर देणार आहोत, पण हे याला जमणार आहे का? सीता, दरवेळेस अशा चुका करून चालणार नाही। आशू, ही खूप मोठी जबाबदारी आहे, तुला जमणार आहे ना? काय चाललंय? मी आशूला फोन लावते। उगाच खोटी काळजी कशाला दाखवतेस ग? अहो तो चिडलाय माझ्यावर। मग तुला काय फरक पडतो? हे बघा, माझ्यामुळे असं काही बोलू नकोस। चूक तुझी नाहीये, तुझा पायगुणच वाईट आहे आणि या सगळ्याची ना सवय झाली आहे माझ्या मुलाला। सीताई, मी आशूला समजावीन, बोलीन त्याच्याशी। मला काही इंटरेस्ट नाही तुझं ऐकण्यात। तू या घरातून कधी जातेस ना याची वाट बघते मी, तरच या घराला खरी शांतता मिळेल। हे बघा सीताई, मला कळतंय, मला हेही माहिती की आशूची काहीही चूक नाहीये। मी त्याला समजावण्याचा प्रयत्न पण करते, तो एवढाच। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।